सर, मला तर अशी माहिती मिळाली जय जवान गोविंदा पथकाचा एक तुम्ही घटक आहात, परंतु निपक्षपातीपणे ज्यावेळेला तुम्ही ऑन फील्ड उतरता त्यावेळेला मग तुम्ही गोविंदा पथक पाहत नाही. हे आपलं गोविंदा पथक आहे, आपल्या परिसरातलं गोविंदा पथक आहे. कुठेतरी आपण आपल्या कामाच्या प्रती बांधील असतो आणि एक समन्वय समिती जी महाराष्ट्र राज्यासाठी ज्यावेळेला काम करते, कारण आपल्याही समन्वय समितीमध्ये असेही प्रत्येक पदाधिकारी आहेत ते त्या टीम मधून आलेले आहेत, त्या टीम मधून पुढे आलेले आहेत. कारण मी मगाशी प्रत्येक आमच्या जजचे इंटरव्ह्यू घेत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्वी खेळाडू होतो, आता आम्ही कुठेतरी जज आहोत. तुम्ही आता या संपूर्ण स्पर्धेमध्ये हेड रेफरी म्हणून काम पार पाडलं, परंतु ज्यावेळेला जय जवान गोविंदा पथक या मॅटवर आला त्यावेळेला मनामध्ये काय चालू होतं तुमच्या? सर्वप्रथम सरनाईक साहेब आणि पूर्वेश सर यांना थँक्स सांगायचं, क्योंकि कारण की त्यांनी हा जो प्लॅटफॉर्म जो गोविंदांसाठी, जो गोविंदा चिखलामध्ये खेळायचा आणि त्यांच्यासाठी हा डोम असा हा मोठा प्लॅटफॉर्म जो करून ठेवलाय, त्याच्यासाठी त्यांना खूप 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 आभार. आणि दुसरी गोष्ट, दहीहंडी समन्वय समिती, बाळा सर, सुरेंद्र सर, अभि सर, गीता सर, सगळ्यांना खूप थँक्स की मला या हेड रेफरीसाठी त्यांनी मला सिलेक्ट केलं. थँक्स टू दहीहंडी समिती. आणि आता जय जवानचा गोविंदा त्याचा मी खेळाडू होतो नाही, अजून पण आहे, पण आज काही गोष्टीसाठी म्हणजे गोविंदांसाठी आज मी हा जो डिसिजन घेतला की गोविंदांसाठी आपण रेफरी म्हणून काम, ह्या गोविंदाला कुठेतरी मोठं करायचं आहे. जसं सरांनी आमच्यासाठी पाठी उभे राहिलेत, त्यासाठी आपण पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तर त्यासाठी कुठेतरी मी या काळजावर दगड ठेवून हा मी निर्णय घेतला. आणि हा पहिली टाइम झाला असेल की मी त्या थरामध्ये नव्हतो. कधी कधी भावनांना आपल्याला आवर घालता येत नाही. एक खेळाडू म्हणून ज्यावेळेला आपण मातीतून पुढे आलेलो असतो, या मातीने आपल्याला सर्व काही दिलेलं असतं, ओळख दिलेली असते. आज जय जवान गोविंदा पथकाचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आहे. त्यांनी तो स्पेनचा ऑलमोस्ट 34-35 वर्षांचा विक्रम मोडीत काढला, परंतु त्याही पथकातले खेळाडू म्हणून आपल्याला लाभलेले हेड रेफरी खऱ्या अर्थाने डेव्हिड फर्नांडिस यांचं करावं तेवढं कौतुक कमी आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. परंतु आता डेव्हिडजी, मला तुम्हाला विचारायला आवडेल, हा अनुभव कसा राहिला तुमच्यासाठी? कारण एवढं सोपं नाहीये. समन्वय समितीमध्ये असताना जे सर्वच आपले पदाधिकारी आहेत यांची तर भूमिका तेवढीच महत्वाची होती. सर्व रेफरीजनी देखील तुम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. तुमचे निर्णय तुम्ही पोहोचवत होता, त्यानंतर आम्ही सांगत होतो काय कुठे चुका झाल्या, कसं झालं, परंतु त्याच्यानंतर ते स्टॉप वॉच ची कामगिरी पार पाडणारे आमचे सगळे जजेस, या सर्वांसाठी या सर्व गोष्टी खरंच सोप्या होत्या का? ह्या गोष्टी खरंच सोप्या नाहीयेत. कारण की एवढे टीम्स, बलाढ्य टीम्स जे आता तुम्ही बोलले, दापोली, अलिबाग, विरार, नालासोपारा, पालघर, या सगळ्या टीम जे लांब लांबून आलेले, त्यांचं सगळं हे करणं खूप सोपं नसतं. आणि ह्या आमच्या समितीच्या जजेस होते, जे रेफरीज होते, बाकी सगळे आमचे सपोर्टिंग स्टाफ, सगळा इच अँड एव्हरी पर्सननी खूप चांगली आम्हाला हेल्प केली. त्यासाठी थँक्स. आणि परत त्याच्यासाठी पण टाळ्या वाजल्या पाहिजे. त्या सपोर्ट स्टाफ आणि रेफरीसाठी पण टाळ्या वाजल्या पाहिजे. बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत. कारण की छोट्या छोट्या गोष्टी त्या इश्यू होऊ शकतात, पण त्या झाल्या नाहीत. प्रॉपर लक्ष देऊन सगळ्या गोष्टी, पेनल्टीज वगैरे चेक करून त्यांनी माझ्याकडे पोहोचवल्या आणि त्या आम्ही जजेस पर्यंत पोहोचवल्या. थँक्स टू फुल टीम. थँक्यू. अगदी बरोबर आहे. खूप चांगल्या प्रतिक्रिया आमच्या दोन्ही हेड रेफरीजने इथे दिलेल्या आहेत. मागचा जो हंगाम रंगला होता डोम SVP स्टेडियम वरळीमध्ये रंगला. काय ग्रँड फिनाले पाहायला मिळाले. पहिल्या पर्वाचं विजेतेपद जय जवान गोविंदा पथकाने पटकावलं. आज त्यांचा परफॉर्मन्स सगळ्यांनी पाहिला. विघ्नहर्ता गोविंदा पथकाने तर कमालच केलेली आहे. दापोलीवरून आलेल्या गोविंदा पथकाने नक्कीच कमाल केलेली आहे. म्हणजेच काय, हा खेळ आता पराकोटीला जाऊन पोहोचलाय. जिद्द, चिकाटी, मेहनत घेऊन आलेले गोविंदा आपलं तर नाव करतात, परंतु टॉपरवर असणारे छोटी छोटी मुलं देखील खूपच चांगली प्रतिक्रिया देत असताना पाहायला मिळाल्यात, कॅमेराला फेस करताना पाहायला मिळालेले. हेच तर या सर्व घडामोडी मागचं, यशामागचं गमक म्हणायला हरकत नाहीये. परंतु आता वेळ झालेली आहे या संपूर्ण प्रेझेंटेशन सेरेमनीची. कारण अंतिम 16 कोण जाईल डोम SVP स्टेडियम वरळी येथे 18 ऑगस्टला ज्या फायनल्स होणार आहेत,
याच्याविषयी आता आपण थोड्याच वेळात माहिती देतोय. परंतु एक वेळा जाता जाता जे काही गोविंदा सध्या या डोम मध्ये आहेत त्यांना नक्कीच विनंती करेन घेऊन टाक